सर्वप्रथम महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या सुरू असलेल्या या महाराष्ट्र राज्यव्यापी परिषदेला मी शुभेच्छा देतो. शमा दलवाई यांनी हक्कापासून ते हतबलतेपर्यंतचा प्रवास जो सुरू आहे आपल्या देशात त्याचं विवेचन केलं. मी त्याचाच धागा पकडून ह्या सगळ्या बदलामागची नक्की ढकल शक्ती काय आहे, काय काय असू शकते ह्याच्यावरती उपलब्ध वेळेमध्ये, कारण हा विषय सगळेच विषय खूपच गुंतागुंतीचे आणि त्याला अशा 25 मिनिटात न्याय देणं कठीणच असतं, तुम्ही मान्य कराल. परंतु त्याची एक झलक, त्याची एक अंतर्दृष्टी जरी आपल्यापर्यंत मी पोचवू शकलो तरी ते पुरेसं आहे. तर ह्या मागची जी ढकल शक्ती आहे ती आहे अर्थातच जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे मूलभूत बदल घडत आहेत ती त्याची ढकल शक्ती आहे. खरं तर बदल हा मानवी जीवनाचाच नाही तर मानवी समाजाचा, अर्थव्यवस्थेचा, राजकीय व्यवस्थेचा स्थायी भाव आहे. अर्थव्यवस्था अशी काही नाही आहे की हां ही अर्थव्यवस्था आता जगाच्या अंतापर्यंत हेच मॉडेल, असं नाही होऊ शकत. मुद्दा आहे की आत्ता जे बदल घडत आहेत गेल्या काही वर्षात, त्यामुळे बदल हा जरी नॉर्मल असला तरी आत्ता घडणारे बदल ज्याला नॉन नॉर्मल असं म्हणता येईल, हे दरवर्षी घडत नाही, ते काही काळानंतर घडतात, ते आज घडत आहे. जागतिक पातळीवर राजकीय अर्थव्यवस्था घ्या, आर्थिक घ्या, बँकिंग किंवा वित्तीय घ्या, पर्यावरणीय घ्या, डेमोग्राफिक ज्याला डेमोग्राफिक म्हणतात, म्हणजे स्थलांतर, लोकसंख्या कमी होणं, जास्त होणं, किंवा नवतंत्रज्ञान ज्याला म्हणता येईल, म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द तर अगदी कॉलेजच्या मुलामुलींपर्यंत पोचलेला आहे. आणि असा आता तो असा क्षितिजावरती येणारा सगळ्यांना जाणवतोय आणि एक नुसती उत्सुकता नाहीये, तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता असते आणि ती साहजिक आहे. एक भीती आहे, दहशत आहे, नक्की काय होणार आहे या सगळ्याचं. एवढे सारे जे बदल आहेत त्याच्याकडे अकॅडमिक पद्धतीने तटस्थपणे बघता येणार नाही, कारण ते आपल्या जीवनावरती येऊन आदळणार आहेत, आदळत आहेत. आणि विशेषतः ज्याला आपण बॉटम ऑफ पिरॅमिड लोकसंख्या म्हणतो, बॉटम ऑफ पिरॅमिड मधील कुटुंब म्हणतो, त्यांना ते हतबल आत्ताच करत आहेत, ह्याच्याही पुढे करू शकतात, चक्क रक्तबंबाळ करत आहेत. त्याच्यामुळे हे सगळे विषय हे विश्वविद्यालयीन किंवा अकॅडमिक असू शकत नाहीत, ते सामान्य जनांच्या जीवाभावाचे, जीवन मरणाचे प्रश्न आहेत. म्हणून ते जाणून घेणं हे आपलं काम आहे, आपलं काम असलं पाहिजे. आयोजकांची जी टॅगलाईन आहे समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी, ती मला खूप भावली. त्याचा मी उल्लेख ह्याच्यासाठी करतोय की माझी जी थीम होती भाषणाची, छाया मॅडमच्या मी टचमध्ये होतो, ती फॉर्मअप करण्यासाठी मला ह्याचा उपयोग झाला. अशासाठी की समाज परिवर्तन हा शब्द तर अनेक वर्षे वापरात आहे, आपण सगळेच तो वापरत असतो. परंतु मला स्वतःला असं वाटतं की समाज परिवर्तन एका अर्थाने सबगोलंकारी शब्द आहे. समाज हा शब्द सबगोलंकारी आहे, कारण समाज एकजीव नसतो, एकजिन्सी नसतो. त्यामुळे समाज परिवर्तनाची चर्चा करताना तुम्ही कुठल्या जात, वर्ग, लिंगाधारित समाज घटकांच्या दृष्टिकोनातून, पर्स्पेक्टिव्ह कडून समाज परिवर्तन ह्या विषयाकडे बघता हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून मी आधी जे म्हणालो की जागतिक आणि देशाच्या पातळीवरती एवढे सारे बदल घडत असताना त्याच्या चर्चा होतील, परंतु जर आपण कुठल्या दिशेतून, कुठल्या चष्म्यातून ह्या सगळे बदल आपण
बदलांकडे बघत आहोत आणि ते समजावून घेत आहोत, ह्याचं जर थोडं फॉर्मिंग केलं, त्याचं जर दृढीकरण केलं, नक्की केलं मनात, तर आपल्याला अधिक स्पष्टता येईल. त्यामुळे आजच्या थीमचा जो विषय आहे, जो खूप मोठा विषय आहे, परंतु माझी मांडणी मी शक्यतो स्त्रीवादी, स्त्री केंद्री दृष्टिकोनातून ह्या सगळ्या बदलांकडे कसं बघता येईल असा माझा प्रयत्न असेल. माझ्या भाषणाच्या गाभ्याकडे येण्यापूर्वी 2-3 स्पष्टीकरणं 1-2-3 मिनिटात मी देऊ इच्छितो. एक म्हणजे आपण भारतात राहतो, भारतीय नागरिक आहोत, त्यामुळे अर्थातच भारतात घडणाऱ्या आर्थिक बदलांचा परिणाम पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आपल्यावरती होतच असतो. भारतीय नागरिक म्हणून त्याला ऑप्शनच नसतो, तो येऊन आदळतात आपल्यावरती सगळेच. अर्थसंकल्पापासून विविध जी धोरणं घेतली जातात, क्षमाताईंनी आता उल्लेख केला, कामगार कायदे असतील, काल परवा मनरेगा चक्क डोक्यावरती उभा केला गेला आहे. केंद्र सरकारने हे सगळे बदल, आर्थिक बदल, आर्थिक धोरणातील बदल हे अगदी बॉटमेस्ट लेवलपर्यंत जाऊन भिडणारे बदल आहेत. मग जागतिक ह्याला जोड कशासाठी द्यायची, तर भारतीय अर्थव्यवस्था ही गेल्या काही दशकांमध्ये, विशेषतः 90च्या नंतर अतिशय वेगाने जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर जोडली जात आहे. म्हणजे ट्रम्पनी वाढवलेल्या आयात करांची चर्चा गेले वर्षभर सुरू आहे. 90च्या दशकात जर असाच ट्रम्प अमेरिकेत आला असता आणि असेच आयात कर वाढले असते, तर त्याच्या चर्चा कदाचित 80च्या दशकात भारतात होण्याची गरज नव्हती, कारण भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारच तेवढा नव्हता. त्यामुळे गेल्या 30-40 वर्षात भारताचा एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अमेरिकेबरोबरचा व्यापार, अवलंबित्व हे 5-10 पटीने वाढलंय. त्याला मी एकजिन्सीकरण किंवा एकजीव होणं असं म्हणतो. त्यामुळे माझ्या वागणुकीचा परिणाम दुसऱ्यावर होण्याची शक्यता तेव्हाच असते ज्यावेळी आम्ही रिलेटेड असतो. ती त्रयस्थावरती किंवा फार दूरस्थ जे असतात त्यांच्यावरती माझ्या वागण्याचा परिणाम व्हायची शक्यता कमी असते. त्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचं गेल्या 30-40 वर्षात अतिशय, गेल्या काही वर्षात वेगाने, पण त्याच्या आधी ती प्रक्रिया सुरू झालेली होती. म्हणून जागतिक पातळीवरचे बदल फक्त अर्थव्यवस्था किंवा आयात करांच्या बाबतीत नाही, तर एकूणच आपल्यावरती परिणाम करत असतात. म्हणून नुसतं भारतीय ह्याच्यावरती विचार न करता जागतिक पातळीचा कॅनव्हास आपण सातत्याने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. हे माझं पहिलं स्पष्टीकरण आहे. माझा दुसरा मुद्दा जो आहे तो आहे कुटुंबांच्या अर्थसंकल्पाचा. कुटुंबाचा अर्थसंकल्प म्हणजे काय, तर कुटुंबाची एकत्रित आमदनी आणि कुटुंबाचा एकत्रित खर्च याचा ताळमेळ घालणं. आणि आपल्याला माहिती आहे की कुटुंबाच्या वित्तीय व्यवस्थापक ह्या स्त्रिया असतात. त्यामुळे संपूर्ण आर्थिक बदलाचा कुटुंबाच्या अर्थसंकल्पावर होणारा परिणाम हा स्त्रियांना हँडल करावा लागतो, त्यांना त्याला भिडावं लागतं. त्यामुळे म्हणून माझ्या स्त्री केंद्री मांडणीचं जे केंद्रस्थान आहे ते स्त्री अशासाठी आहे की स्त्री ही त्या कुटुंबाच्या अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाची सूत्रधार असते. त्यामुळे सतत त्या दृष्टीने बघायला पाहिजे. तिसरा माझा जो मुद्दा आहे तो आहे की जरी मी स्त्री केंद्री दृष्टिकोनातून ह्या सगळ्या बदलांकडे मांडणी करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी माझा कुठलाही असा हेतू नाही की पुरुषांसकट इतर अनेक समाज घटकांवर होणाऱ्या परिणामांना मी कमी लेखू इच्छित नाही. हे मी मुद्दामून स्पष्ट करतो, कारण पुरुषांवर झालेले परिणाम परत स्त्रियांवर होत असतात, जे आपण बघतच आहोत, विशेषतः शेतकरी कुटुंबांमध्ये. आता मी माझ्या मुख्य विषयाकडे येतो. माझ्या भाषणाचे 3 भाग असतील. पहिल्या आणि दुसऱ्या भागात अर्थातच जागतिक पातळीवर चालणारे बदल, होत असलेले बदल, आणि दुसऱ्या भागामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेले बदल ह्याची एक छोटीशी मांडणी असेल. आणि तिसऱ्या भागामध्ये ह्या सगळ्या मांडणीतून विविध प्रकारची
स्त्रियांमध्ये विविध प्रकारची राजकीय आणि संघटनात्मक कामे करणाऱ्या ज्या संघटना कार्यकर्ते आहेत त्यांना या सगळ्या फ्रेम समजून घेतल्यानंतर हस्तक्षेपाच्या कुठल्या जागा असू शकतात त्याचं एक छोटंसं सुतोवाच मी करू इच्छितो माझ्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये. माझ्या पहिल्या भागामध्ये जिथे मी जागतिक अर्थबदलांवरती बोलणार आहे, खरे खूप बदल होत आहेत, परंतु मी 4च गोष्टींवरती थोडक्यात मांडणी करू इच्छितो. सर्व जगात एक युद्ध सदृश्य परिस्थिती तयार झालेली आहे गेल्या काही वर्षात. म्हणजे रशिया युक्रेन असेल, इस्रायल गाझा असेल, हे तर खूप मीडियामध्ये चर्चिले गेलेले आपले झालेले, भारत चीन असेल, अगदी जवळचं म्हणायचं झालं तर भारत पाकिस्तान असेल, प्रचंड ताणतणाव सगळ्या जगामध्ये वाढलेले आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम प्रत्येक देश आपली युद्ध सज्जता वाढवण्याच्या मागे लागलेला आहे. ह्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर देशाचे जे वित्तीय सामुग्री असते ज्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पांमध्ये पडत असतं, खूप मोठं ॲलॉकेशन, खूप मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये त्या देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या तरतुदी ह्या संरक्षण सिद्धतेवरती केल्या जात आहेत, केल्या जाणार आहेत. याच्याही पुढे ज्या प्रमाणात ताणतणाव राहतील, ज्या प्रमाणामध्ये ज्याला डिस्ट्रस्ट म्हणतात, अविश्वास परस्परांवरचा हा वाढीला लागणारे, हा कमी होणारा नाही. याचा संबंध आपल्याशी आहे. कारण अर्थसंकल्प हा रबरासारखा स्ट्रेच करता येत नाही. म्हणजे येतो ज्याचा संबंध कर आकारणीशी वगैरे आहे, पण उपलब्ध असलेले वित्तीय स्रोत जर मोठ्या प्रमाणावरती संरक्षण सामुग्रीसाठी जाणार असतील तर त्याचा परिणाम सरकारकडे, शासनाकडे उपलब्ध राहिलेल्या उरलेल्या पैशामधून कल्याणकारी योजना किती आणणार याच्यावरती मर्यादा येतात. आणि आपल्यासारख्या देशामध्ये जिथे निवडणुका होत असतात तिथे शासन कुठल्याही कल्याणकारी योजना बंद करत नाही, कारण ते त्यांना राजकीय दृष्ट्या परवडत नसतं. ते त्याला टोकनिझमचं स्वरूप आणतात. त्याच्यातला अनेक प्रकारचा पैसा कुठे जातो हा परत वेगळा विषय आहे. परंतु आपण ज्याला कल्याणकारी राज्य म्हणतो, वेलफेअर स्टेट म्हणतो, त्याच्यावरती मोठा आघात संपूर्ण जगात घडत असलेल्या, आपल्या भारतात देखील संरक्षण सामुग्रीचा खर्च याच वर्षी 10% वाढणार आहे. याच्याही पुढे तो वाढेल, कारण ते रेसिप्रोकल असतं. चायनानी संरक्षण सामुग्रीचा खर्च वाढवला किंवा त्याच्याकडे काही विशिष्ट अद्ययावत सामुग्री आली तर भारताला देखील त्या पद्धतीचा खर्च करावा लागतो. पाकिस्तानने खर्च केला तर आपल्याला करावा लागतो. असं त्याच्यामध्ये एक रेसिप्रोसिटी आहे. आपण स्वतःचं नाही ठरवू शकत, अशी आज वस्तुस्थिती आहे जी आपल्यावरती आघात करणारी आहे. दुसरा जो बदल घडतो आहे तो पर्यावरणीय बदल आहे. आणि क्लायमेट चेंज हा परत एक काळ असा होता 20 वर्षापूर्वी की ह्या विषयातील शास्त्रज्ञांमधल्या चर्चांपुरता तो मर्यादित होता. परंतु आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत एक वेळ अशी पण होती की खूप पाऊस झाला की नद्यांना पूर येतात आणि ग्रामीण भागामध्ये नद्या असतात, मग त्यांच्यामध्ये पिकं बुडतात, घरं हे होतात वगैरे वगैरे, जे वाईटच होतं, प्रश्नच नाही. परंतु आज संपूर्ण मेट्रोजमध्ये मुंबईपासून, यावर्षी बघा, म्हणजे मी मुंबईकर आहे म्हणून मला माहिती आहे, इतर शहरांमध्ये काय कमी हे नाही आहे, चेन्नई असू दे, बँगलोर असे, शहरांमध्ये पूर, शहरांमध्ये पाणी साचणं, अनेक हजारो कुटुंबांच्या घरं आणि त्यांनी जमवलेल्या ज्या काही आपले घाम गाळून आणि पै पै वाचवून सजवलेली घरं, घरांमध्ये घेतलेल्या वस्तू, जस्ट इमॅजिन की किती मानवी शोकांतिका आहे. एक 5-6 तास पाऊस पडतो आणि काही हजार घरं पाण्याखाली जातात. केवढी मोठी मानवी शोकांतिका आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विषय आज एवढा केंद्रस्थानी आलेला आहे. आणि तरी देखील एक 20 वर्षापूर्वी ज्यावेळी ह्या सगळ्या क्लायमेटच्या आंतरराष्ट्रीय परिषदा सुरू झाल्या त्यावेळी अगदी अलीकडेपर्यंत एक कॉन्सेन्सस, एक सहमती राष्ट्रांमध्ये तयार होत होती की बाबा ह्याच्याआधी हे गंभीर आहे आणि ह्याला काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, अशी एक धूसर आशा तयार झाली होती. परंतु ह्या सगळ्या बदलामुळे जिथे परस्परांमध्ये एक अविश्वास तयार केला जात आहे
आणि संरक्षण मगाशी म्हणालो त्याप्रमाणे सिद्धतेवरती जर प्रायोरिटी असेल, आर्थिक विषयामध्ये ज्याला सेल्फ प्रोटेक्शनिस्ट म्हणतात असे स्वसंरक्षणात्मक पावित्र्यांमध्ये जर सगळे देश असतील, प्रत्येक देश दुसऱ्याला आपला प्रतिस्पर्धीच नाही तर शत्रू समजत असेल, तर क्लायमेट चेंज सारखा विषय हा अशा वातावरणात हात लावलाच जाऊ शकत नाही, अशी आज परिस्थिती आहे. आणि त्याचं रिफ्लेक्शन अगदी एका महिन्यापूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या COP30 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज अशा 30 परिषदा झालेल्या आहेत गेल्या 30 वर्षामध्ये, त्याच्यात पडायला लागलेला आहे. एवढा गंभीर विषय. आणि हा सगळा पर्यावरणातले सगळे बदल हे आपल्या जीवनावर, दैनंदिन जीवनावर, आपल्या भौतिक मत्तांवर येऊन भिडणार आहेत. कोणाला ऑप्शन नाही, कोणालाही ऑप्शन नसणार आहे. एवढा मोठा बदल आहे, तो खरं तर केंद्रस्थानचा बदल आहे. आणि हा विषय असा आहे की ज्याला एकटा देश आपली उपाययोजना करू शकत नाही. त्याच्यावरती सोल्युशन असेल तर ते आंतरराष्ट्रीयच असू शकतं, नाहीतर कुठलाही एक देश त्याच्यावर उपाययोजना करू शकत नाही. लक्षात घ्या, विश्वासाचं वातावरण, परस्परांबद्दलचं सौहार्दाचं वातावरण आंतरराष्ट्रीय पातळीवर नसेल तर क्लायमेट चेंज सारख्या विषयाला उपाययोजना असू शकत नाही, हे माझं विधान. तिसरा माझा आंतरराष्ट्रीय पातळीचा जो विषय आहे तो आहे आंतरराष्ट्रीय व्यापारात होत असलेले बदल. मगाशी मी डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्पवरती बरंच बिल फाडलं जातं, पण संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था आणि व्यापारात मध्ये गेली अनेक वर्ष प्रचंड ताणतणाव तयार झालेले होते. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आणि त्याच्यातली जी नाट्यमयता आहे त्याच्या संपूर्ण पर्सनॅलिटीमध्ये, त्याच्यामुळे त्याचा स्फोट झाला. हे काय ट्रम्पचं हँडीवर्क नाही याची एक आपण जाण ठेवूया. आपल्यापर्यंत हा विषय कसा येतो तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे क्रॉस बॉर्डर एक्सपोर्ट और इम्पोर्ट बेसिकली. तर निर्यातक्षम उद्योगांवरती परिणाम होऊ शकतो आंतरराष्ट्रीय व्यापारात होत असणाऱ्या बदलामुळे. गेले 30 वर्ष कशीही असे ना, पण WTO जागतिक व्यापार संघटनेचं एक रूल बुक होतं, एक नियमवही होती. ती नियमवही काय फार मोठी आदर्श नव्हती, परंतु राष्ट्रांना आपापली आंतरराष्ट्रीय व्यापाराची, उत्पादनाची, आयात निर्यातीची धोरणं ठेवताना त्याच्यामध्ये एक शाश्वतता होती. ती नक्कीच भांडवली राष्ट्रांना फेवर करणारी होती वगैरे, पण त्याच्यावर नको जाऊया. आत्ता फ्री फॉर ऑल अशा पद्धतीचं आहे. प्रत्येक राष्ट्र प्रत्येक दुसऱ्या राष्ट्राशी व्यापार करार बघू पाहत आहे भारतासकट. आणि ह्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावरती निर्यातक्षम अशा जे उद्योग आहेत त्यांच्यावरती परिणाम होणार आहे. स्त्रियांच्या संदर्भामध्ये मी तिरुपूरचं उदाहरण देईन की तयार कपडे उद्योग हा भारतातला खूप मोठा निर्यातीमध्ये त्याचा वाटा होता. आणि तयार कपडे ज्याला रेडीमेड गारमेंट्स म्हणतात त्याच्यामध्ये स्त्रिया या मोठ्या प्रमाणावरती काम करत असतात, सगळ्याच गरीब आणि विकसनशील देशामध्ये. बांगलादेश असू दे, व्हिएतनाम असू दे, भारत असू दे. आणि तिरुपूर ट्रम्पचे ते 50% टेरिफ वगैरे आल्यानंतर पहिला जर फटका कुठे बसला असेल तर तो तिरुपूरच्या तयार कपडे उद्योगामधला बसला, ज्याच्यातून तिथला जो स्त्रियांचा जो रोजगार होता त्याच्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे हे मला असं वाटतं हे फक्त सुरुवात आहे. ट्रम्प उद्या त्याची इम्पिचमेंट होईल, एपिस्टीन फाईल्स, अमुक तमुक, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की हे जे बदल आहेत ते इरिव्हर्सिबल आहे. त्याचा वेग कमी जास्त होऊ शकतो, ट्रम्प सत्तेवर आहे किंवा नाही, किंवा दुसरा कोण सत्तेवर आहे का नाही, परंतु ही जी दिशा मला स्वतःला जी काय वाटते ती एका अर्थाने अपरिवर्तनीय आहे आणि त्याचे इम्पॅक्ट हे अगदी तळागाळापर्यंत येणार आहे. माझा चौथा मुद्दा आहे जागतिक पातळीवरचा, तो आहे स्थलांतरितांविरुद्धच्या असंतोषाचा. गेल्या 40 वर्षामध्ये जरी ज्याला मानवी श्रम म्हणतात त्याच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीला फार काही संयुक्तिक कंडुसिव्ह अशी आंतरराष्ट्रीय फ्रेम नक्कीच नव्हती. तरी देखील गेल्या 30-40 वर्षामध्ये विकसनशील गरीब देशाकडून विकसित देशांकडे अनेक श्रमिक गेले आहेत. मी अमेरिकेत गेलेल्या मध्यमवर्गीय IT प्रोफेशनल्सला बोलत नाही. मी जे
कुशल, अर्धकुशल, अकुशल कामं करणारे श्रमिक आहेत आणि ते बरेचसे पुरुष आहेत. स्त्रिया देखील आहेत पण मोठ्या प्रमाणावरती पुरुष आहेत. आपला जगामध्ये आपला देश सोडून दुसऱ्या देशात काम करायला जाणाऱ्यांची जी संख्या आहे त्याच्यात सर्वात जास्त संख्या ही भारताची आहे, म्हणजे भारतातून गेलेल्या श्रमिकांची आहे. जवळपास 2 ते 3 कोटी श्रमिक बाहेर आपलं काम करतात आणि तिथून पाठवलेले घरांच्या त्यांच्या कुटुंबांच्या राहणीमानात त्यांनी पाठवलेल्या पैशातून नक्कीच सुधारणा झालेली आहे. त्यांची मुलं शाळेत जाऊ लागलेली आहेत आणि आज जे काही चालू आहे संपूर्ण विकसित देशांमध्ये फॅसिस्ट वंशवादी मोठ्या प्रमाणावरती, राजकीय शक्ती मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. ट्रम्पची नावं घेतली, इटालीमध्ये मेलोनी तर स्वतःला फॅसिस्ट स्वतः म्हणवते, जाहीररित्या म्हणवते. उद्या फ्रान्सची निवडणूक होईल 26 मध्ये, तिथे ली पेन सत्तेवर येऊ शकते. जर्मनीमध्ये हिटलरचा उदो करणाऱ्या राजकीय संघटना आणि पक्षी जोर धरत आहेत. त्यामुळे सगळ्या विकसित देशांमध्ये स्थलांतरितांविरुद्धचा असंतोष खूप मोठ्या प्रमाणावरती असणार आहे, कारण ह्या ज्या संकुचित वंशवादी फॅसिस्ट राजकीय शक्ती आहेत त्यांना स्थलांतरितांविरुद्धचा जो काय त्यांचा अजेंडा आहे त्याच्यातून त्यांची स्वतःची कॉन्स्टिट्युएन्सी बळकट करायची असते. हे काय मी काय फार मोठं सिक्रेट सांगत नाहीये, आपल्या देशात तरी दुसरं काय चालू आहे. त्यामुळे स्थलांतरितांचा विषय जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वात म्हणजे अनेक विषयांपैकी एक महत्त्वाचा बदल आहे जो अलीकडे घडायला लागला आहे. गेल्या 30-40 वर्षात आपल्याला माहीत असलेली जी काय घडी होती ती सगळी विस्कटली जाते. मी आता माझ्या दुसऱ्या भागाकडे येतो, भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे बदल. या बदलांची यादी देखील खूप मोठी आहे. शेती क्षेत्रातील अरिष्ट तर अनेक दशके जुने आहे. आपल्या देशामध्ये मक्तेदार भांडवल, ज्याला मोनोपॉली कॅपिटल म्हणतात, त्याची खूप मोठी पकड वाढत आहे. मोठ्या कंपन्या मोठ्या होत जाणं व असं त्याला थोडक्यात सांगता येईल. पाणी, वीज, घरबांधणी, सार्वजनिक वाहतूक, क्षमतांनी ज्या सगळ्याचा उल्लेख केला, या सगळ्याच्या पायाभूत सुविधांच्या शासनाने अंग काढून घेणं आणि ते खाजगी क्षेत्राला सोपवणं ह्याचा वेग कुठेतरी वाढलेला आहे. कॉर्पोरेट धार्जिणे आणि कामगार विरोधी कायद्यांचा आम्ही दोघांनी उल्लेख केला. हे सगळं आहे. मी थोडं वेगळं मांडायचा प्रयत्न करतो. भारतीय अर्थव्यवस्थेत बदल काय, फक्त लोकांचे प्रश्न वाढतायत हे काय वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या सगळ्यांचा, तुम्ही तर कार्यकर्ते आहात, इथल्या सगळ्या बसलेल्या, तुमचा संपर्क, दैनंदिन संपर्क, मी ज्याला बॉटम ऑफ पिरॅमिड पॉप्युलेशन म्हणतो, गरीब, निम्न मध्यमवर्गीय कुटुंब, त्यांच्याशी येत असतो. त्यामुळे मी तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही की काय डिस्ट्रेस आहे, इकॉनॉमिक डिस्ट्रेस ज्याला म्हणतात, आर्थिक वंचितावस्था काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, याच्यावरती मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मी एका वेगळ्या थोड्याशा मांडणीकडे जात आहे की गेले 30-40 वर्ष जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, ज्याला आपण जाखाऊ असं म्हणतो, हा शब्द जनमानसात रुजलेला आहे. ज्याचं थोडं बहुत वाचन आहे, ऐकीव आहे, भाषणं ऐकतात, बैठकांमध्ये बसतात, त्यांना जाखाऊ ही संज्ञा पोचलेली आहे. ह्याच काळामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ह्या 3 प्रक्रियांच्या खाली जसं कपड्याला अस्तर असतं तशा 2 प्रक्रिया घडत होत्या, ज्यांनी परत वेग घेतलेला आहे. आणि त्या प्रक्रिया होत्या कॉर्पोरेटीकरणाच्या आणि वित्तीयकरणाच्या. कॉर्पोरेटायझेशन आणि फायनान्शियलायझेशन ऑफ इकॉनॉमी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल. ह्याचा संबंध, आणि मी जरा मुद्दामून एक नवीन खिडकी तुमच्या मनांमध्ये उघडी करतोय, एक वेगळ्या संकल्पना मांडून, की भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे अनेक बदल हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कॉर्पोरेटीकरणात त्याच्यात आपल्याला स्पष्टीकरण मिळू शकतं, त्याची आपल्याला अंतर्दृष्टी मिळू शकते. आणि दुसरा जो फिनॉमिना आहे तो आहे वित्तीयकरणाचा, फायनान्शियलायझेशनचा. कॉर्पोरेटीकरणामुळे स्त्रियांचा काय संबंध आहे, खूप मोठा विषय आहे. कॉर्पोरेटीकरण फक्त असं 1 to 1 काही नाही आहे की कॉर्पोरेटीकरण होत आहे म्हणून स्त्रियांचं आयुष्य असहनीय होत आहे असं ते नाही आहे. हा खूप संपूर्ण मॅक्रो इकॉनॉमी, संपूर्ण स्थूल अर्थव्यवस्थेवरती इम्पॅक्ट करणारा असा तो विषय. परंतु गेल्या अनेक वर्षात स्त्रियांनी ज्या वस्तुमाल आणि सेवांचा उत्पादन आणि पुरवठा करण्याचं साहस केलं, रोजगार मिळत नाही आहेत,
संघटित आणि असंघटित क्षेत्रात देखील प्रचंड अनिश्चित आहे. संघटित क्षेत्रात तर ज्याला स्त्रियांचं पार्टिसिपेशन म्हणतात, लेबर फोर्स फिमेल पार्टिसिपेशन, ह्याचे जे आकडे आहेत ते सातत्याने कमी होत गेलेले आहेत. अशा काळामध्ये स्त्रियांनी हालचाली करून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे उद्योगधंदे उभारले सगळ्या देशामध्ये. शहर ग्रामीण आपापल्या परीने त्या झगडतायत आपल्या कुटुंबाचं राहणीमान वाढवण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तयार कपडे असू देत, छोटे दागिने असू देत, ज्याला काय म्हणता तुम्ही आर्टिफिशियल ऑर्नामेंट्स वगैरे वगैरे, कितीतरी अशा छोट्या छोट्या गोष्टी, अगदी शिकवण्या, लहान मुलांच्या शिकवण्या घेण्यापर्यंत, ह्या अनेक स्त्री केंद्रीय इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज गेल्या अनेक वर्षामध्ये होते. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठी मोठी कॉर्पोरेट्स घुसत आहेत. तयार कपडेमध्ये, तयार खाण्याच्या पदार्थांमध्ये, शिकवण्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील, जी खूप विकेंद्रित आणि गल्लीत एखादी स्त्री पुढाकार घेऊन तिथल्या मुलांना वेगवेगळ्या शिकवण्या घ्यायच्या, आमची पिढी त्याच ह्याच्यातनं वाढलेली आहे. आता कॉर्पोरेट लिस्टेड, ज्यांचं स्टॉक मार्केटवरती लिस्टिंग आहे, शिकवण्या, विद्यार्थ्यांच्या शिकवण्यामध्ये आज मोठी मोठी कॉर्पोरेट्स आणि कॉर्पोरेट चेन उतरल्या आहेत आणि त्यांना जगातून, वॉल स्ट्रीटवरून भांडवलाचा पुरवठा होत असतो. त्यामुळे कॉर्पोरेटीकरण हा फक्त अडाणी, अंबानी आणि पायाभूत सुविधा ज्या मॅक्रो इकॉनॉमीमध्ये असतात तेवढ्यापुरता विषय नाही आहे. तर प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये आज कॉर्पोरेट्स उतरलेली आहेत आणि त्याचा संबंध आपल्या स्त्रियांच्या रोजगाराशी आणि स्वयंरोजगारापर्यंत येऊन भिडतो. वित्तीयकरणाची देखील शब्द जो आहे, ती संज्ञा जी आहे ती अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे मी फक्त स्त्रियांच्या पुरताच त्याचा उल्लेख करतो की वाढता कर्जबाजारीपणा आपल्या देशात. नुसतं पूर्वी एक असं होतं काळ की देशांतर्गत भांडवल पुरवठा हा त्या देशात तयार झालेल्या बचतींवरती अवलंबून होता. जागतिकीकरणाच्या काळामध्ये चहूबाजूनी भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल वाहत येते आणि हे भांडवल नक्की कुठे रिचवायचं हा त्या वित्त भांडवलाच्या फंड मॅनेजर्स पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण कॉर्पोरेट्स आणि मध्यमवर्ग जो पूर्वापार यांचे ग्राहक होता त्याच्याकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले. त्याच्यामुळे हे वाहत येणारं भांडवल कुठे रिचवायचं तर ते त्यांचा मोर्चा बॉटम ऑफ पिरॅमिड कुटुंबांकडे वळलेला आहे गेल्या 20 वर्षात. विशेषतः मायक्रोफायनान्स, विविध प्रकारच्या मायक्रोफायनान्स कंपन्या, सोने गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या गोल्ड लोन कंपन्या, क्रेडिट कार्ड कंपन्या, फिनटेक कंपन्या, 10-15 विविध प्रकारच्या एंटिटीज, बँकिंग आणि फायनान्शियल एंटिटीज ह्या बॉटम ऑफ पिरॅमिडमध्ये कर्ज रिचवत आहेत. त्यांच्याकडे पाणी आहे, ते पाणी जर त्यांनी तसंच ठेवलं तर तेच त्याच्यात बुडतील, कारण रेट ऑफ रिटर्न त्यांचा कमी होत जाणार. त्यामुळे त्यांना ते भांडवल रिचवणं हा त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती गरिबांना कर्ज वाटली जात आहेत. त्याच्यात कुठल्याही प्रकारची क्रेडिट असेसमेंट न करता, त्याच्यावर त्या व्याजदरावरती तर बोलूया नको आपण, वेळेचा मर्यादा असल्यामुळे. आणि मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या मायक्रो क्रेडिट, मायक्रो लोन, गोल्ड लोन कुठलेही घ्या तुम्ही, ह्याच्यामध्ये 3/4 कर्जदार या स्त्रिया आहेत. म्हणून तो आपल्या जिव्हाळ्याचा विषय, त्याचं नक्की कसं हँडल करायचं. मी आता माझ्या तिसऱ्या मुद्द्याकडे येतो. मी इथे घड्याळ ठेवलंय आणि माझी एक डोळा मी सतत घड्याळावर ठेवतोय. या आय विल फिनिश. मी माझ्या तिसऱ्या मुद्द्याकडे येतो की हे सगळं मांडणी झाली, पण काय म्हणजे काय कुठेतरी शोधलं तर पाहिजे, कारण हा परत तो जीवन मरणाचा प्रश्न आहे, आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे. हे काय अकॅडमिक ज्ञान नाही असूच शकत नाही, असलंच नाही पाहिजे आणि प्युअर अकॅडमिक्स नसलंच पाहिजे असं मी मानतो. मी स्वतः अकॅडमिक्स याच्यामध्ये आहे. अकॅडमिक्सची उपयुक्तता पाहिजे, नाहीतर तुम्ही करत बसा चर्चा सेमिनार हॉलमध्ये जे दशकानुदशक लोक करत आलेले. अकॅडमिक्सचा एक धागा हा मानवी जीवनाच्या दैनंदिन ह्याच्यापर्यंत येऊन भिडलेला असला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी मी.
त्यामुळे अकॅडमिक्स किंवा एवढी मांडणी करून न थांबता नक्की काय कुठे आपल्याला काय शोधता येते. त्यामुळे ज्यावेळी मी स्त्री संघटनांना अशा काही सूचना करू इच्छितो, मी एक परत स्पष्ट करू इच्छितो की गेली अनेक दशके स्त्रियांच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या पक्ष, संघटना, आंदोलने जे काही प्रश्न हाताळत आहेत, म्हणजे मी आत्ता ते सेफ्टी ऑडिट मी बघत होतो की सुरक्षा, आय मीन बाकीचे सगळे प्रश्न दुय्यम होतात. सुरक्षा, स्त्रियांची सुरक्षा, आय मीन मला काही त्याच्यात दुमतच नाही आहे. त्यामुळे मी ज्या सूचना करणार आहे त्या गेली अनेक दशकं स्त्रियांच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या संघटना, पक्ष, कार्यकर्ते जे काय आहेत आणि ते जे काही प्रश्न हाताळत असतात त्यांना कुठल्याही प्रकारे दुय्यम लेखण्याचा माझा हेतू नाही आहे, हे मी पहिलं क्लिअर करू इच्छितो. आणि माझ्या ज्या सूचना आहेत त्या फक्त माझ्या आत्ताच्या एक 20-25 मिनिटाची जी मांडणी आहे ती पूर्णपणे अर्थ केंद्रीय अशी आहे, त्याच्यातून आलेल्या त्या सूचना आहेत. माझं एक मोठं ऑब्झर्वेशन असं आहे की गेल्या काही वर्षात, विशेषतः 20-25-30 वर्षामध्ये एक महत्त्वाचा बदल स्त्रियांच्या बाबतीत घडलेला आहे. तो आहे की त्यांच्या भौतिक आकांक्षा जागवल्या गेलेल्या आहेत. स्वतःच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देणं, चांगला आहार देणं याबद्दलच्या त्यांच्या इच्छा तीव्र आहेत. खरं तर हे काही नवीन नाही. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण, चांगला आहार हे तर जैविक इच्छा आहे स्त्रीची, त्याच्यामुळे ते काही नवीन नाही आहे. परंतु त्याची जी तीव्रता आहे, त्या इच्छेची जी तीव्रता आहे ती प्रचंड वाढत चाललेली आहे. त्याचं जे रिअलायझेशन आहे की हे मला पाहिजे, हे मी करणार कितीही झालं तरी. आणि त्यासाठी काही गोष्टी शिकणं, उद्योजकता शिकणं, पैसे कसे हाताळायचे ते शिकणं, मार्केट काय, त्यांच्या परीने, ते काय ग्रेट मोठे MBA झालेल्या नसतील कदाचित, परंतु हा तो आतला ड्राईव्ह आहे स्त्रियांच्या मधला, तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि तो संपूर्ण चळवळीसाठी, फक्त स्त्री आंदोलनासाठी नाही, ह्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे असं मी म्हणतो. आणि त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, त्यांच्या ज्या भौतिक सुधारणा, स्वतःचं भौतिक राहणीमान सुधारण्याच्या ज्या आकांक्षा आहेत, त्याच्याकडे त्याचं पॉलिटिकल इंटरप्रिटेशन करायची गरज आहे. मला स्वतःला वाटतं की ह्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे आणि त्याचं कसं नक्की करायचं या संदर्भातल्या विचार मला असं वाटतं ह्या पद्धतीच्या व्यासपीठांवरती झाले पाहिजे. ह्याच्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी आपण स्त्री म्हणतो ही एक सेक्युलर टर्म आहे. त्यामुळे कुठच्याही धर्माची, कुठच्याही जातीची, कुठच्याही प्रांतातली कुठलीही भाषा बोलणारी स्त्री असेल त्या विशिष्ट वर्गातली, त्या स्त्रियांच्या भौतिक आकांक्षा ह्या मोर ऑर लेस ह्या आहेत आणि त्या अर्थाने मी त्याला सेक्युलर म्हणतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रचंड फोर्स आहे की दे विल, आत्ताचा जो फॅसिस्ट अजेंडा आहे आपल्या देशातला, त्याला काउंटर वेट तयार करण्याची ताकद मला, म्हणजे हे मी अतिशय सुतोवाच अशा पद्धतीने सूचना करत आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे की मगाशी मी म्हणालो कॉर्पोरेटीकरणाच्या वगैरे संदर्भामध्ये, तर ह्या कॉर्पोरेट्सना काउंटर करणारे स्त्रियांच्या आवाक्यातले, ज्यांचं स्थानिक पातळीवरती उत्पादन होऊ शकतं, अशा पद्धतीची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेतच. ते काय वेगळा अभ्यास करायची गरज नाही, पण त्यांना स्वतःच्या पायावरती कसं उभं करता येईल हे खूप महत्त्वाचं काम मला वाटतं. कारण ह्या सगळ्या प्रयत्नातून फक्त माणसं किंवा स्त्रिया जगवण्याचा मुद्दा नाही आहे, तर ह्या स्त्रियांची आणि माणसांची स्वप्ने देखील जगवण्याचा मुद्दा आहे, त्यांचा आत्मविश्वास जगवण्याचा मुद्दा आहे, त्यांची उमेद जगवण्याचा मुद्दा आहे. कारण स्वप्न, उमेद, आत्मविश्वास जर शबल झाला, मेला तर म्हणजे बाकी ठीक आहे, म्हणजे जीवन जगलं पाहिजे वगैरे वगैरे. त्यामुळे हे करण्यासाठी मला असं वाटतं की ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठेतरी हात घालण्याची गरज आहे. शेवटचा मुद्दा मी 2 मिनिटात मांडतो. मी वित्तीयकरण आणि कर्जबाजारीपणाच्या संदर्भात म्हणालो की एवढ्या कर्जबाजारीपणामध्ये देखील त्यांचा कुणीतरी जर हात उगारत असेल तर हात वरच्यावर धरण्याची गरज आहे. आणि इथे मी उल्लेख करतोय मायक्रो फायनान्स कंपन्यांचा. फक्त MFI ही टेक्निकल टर्म नाही आहे. जे कोणी बॉटम ऑफ पिरॅमिडमध्ये छोटी, सूक्ष्म, अनसिक्युअर्ड कर्जे देत आहेत, ते मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भांडवल रिचवत आहेत.
ओव्हर इंडेटेडनेस, एकेका स्त्रीची, एकेका कुटुंबाची 3-3, 4-4 कर्ज आहेत. RBIच्या रिपोर्ट प्रमाणे 17 आकडा आहे, 17. एका कुटुंबाच्या वरती 17 वेगवेगळ्या कर्ज संस्थांनी कर्ज दिली होती. याच्यावरती हस्तक्षेप करण्याची गरज आहे की तुम्ही कर्ज देताना कुठल्या प्रकारची क्रेडिट असेसमेंट करता, त्यांच्या परतफेडीची क्षमता नीट बघता का. त्यांचं ते काम आहे, म्हणजे काम म्हणजे नैतिक अर्थाने नाही, RBIची सर्क्युलर्स आहेत. त्यामुळे आपल्याला स्टेटची जी फ्रेम आहे ह्या सगळ्या रेग्युलेशनची, त्याचा कुठेतरी उपयोग करून ह्या सगळ्या ह्याच्यात करावा लागेल. आणि दुसरा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आहे वसुली संदर्भात. या सगळ्या रिटेल कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज वसुलीसाठी अतिशय अमानवी अशा पद्धतीच्या मेथड्स वापरत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यावरती देखील काउंटर करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे एका बाजूला स्त्रिया, विशेषतः स्त्रियांना केला जाणारा कर्ज पुरवठा RBI आणि गव्हर्नमेंटच्या रेग्युलेटरी फ्रेममध्ये कसा कोंबता येईल, बसवता येईल, त्यांना पिन डाऊन कसं करता येईल, ह्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. कर्जबाजारीपणा हा मूळ प्रश्न नाही मला वाटत. अति कर्जबाजारीपणा, ओव्हर इंडेटेडनेस हा प्रॉब्लेम आहे. कर्ज नाही थांबवू शकत आपण, गरिबांनी घेतलेली कर्ज. त्यामुळे कर्जबाजारीपणा असं न म्हणता अति कर्जबाजारीपणा, न झेपणारी कर्ज दिली जात आहेत आणि ती दिली जात आहेत, ती घेतली जात नाही आहे. गरीब आज एवढा कमकुवत असतो, गरीब स्त्री एवढी कमकुवत असते की ती स्वतः जाऊन कर्ज घेऊ शकत नाही, ती ऑफिसमध्ये जाऊन कर्ज घेऊ शकत नाही, ती फोन बँकिंग करून त्यांच्यावरती दबाव आणून कर्ज घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, ही कर्ज दिली जात आहेत, ही कर्ज घेतली जात नाही आहेत. आणि या देणाऱ्यांचा पॉलिटिकल इकॉनॉमिक अजेंडा आहे आणि म्हणून आपल्याला हस्तक्षेपाच्या जागा शोधल्या पाहिजेत. हा एक भाग. आणि दुसरा, वसुलीच्या पद्धतीवरती देखील पूर्णपणे तिथल्या स्थानिक पातळीवरती विविध प्रकारचे अंकुश तयार करण्याची गरज आहे. मी थांबतो. धन्यवाद लताजी.